नमस्ते. मी रंजना रामचंद्र निर्मळ, प्रभाग क्रमांक 8 मधून उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि मला निवडणूक लढवायची आहे. आमचे ज्येष्ठ नेते अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री चालू उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब, तसेच हसन मुश्रीफ मंत्री आणि सुनील तटकरे साहेब आणि आमच्या महिला अध्यक्षा रूपालीताई आणि तसेच आमच्या हे तटकरे मॅडम त्यांनी त्यांनी आमच्या पक्षासाठी आपल्या पक्षासाठी योगदान दिलंय. तसं पण इथे तालुका लेवलला महिलांचं योगदान महत्वाचं आहे. महिलांच्या समस्या अनेक आहेत. महिलांना सुरक्षितता नाही. जरी आपला भारत देश किंवा महाराष्ट्र महिलांसाठी सुखसुविधा देतात, परंतु उद्योगधंदे असे महिलांसाठी व्यवस्थित नाहीत. महिलांना सुरक्षितता नाही. महिलांना अन्याय होतो. महिला किती शिकल्या, स्मार्ट आहेत, महिला सगळ्या स्मार्ट आहेत, शिकल्या, त्यांनी कुटुंब सांभाळत आहेत आणि सुज्ञ आहेत, सुशिक्षित आहेत, तरीही त्यांना संरक्षण नाही. ते संरक्षण उपलब्ध करून द्यायला पाहिजे, कारण महिलांवर खूप अन्याय होतो. हे मी सगळे आतापर्यंत दूरध्वनीवर वगैरे आपण न्यूजला बातम्या पाहतो आणि तसंच त्याप्रमाणे हे उद्देश मनाशी धरून सावंतवाडी नगरपालिकेमध्ये मी प्रभागमध्ये 8 मध्ये फिरताना मी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. घरोघरी महिलांसाठी कोणत्याच सुविधा नाही सुरक्षितेचा. उदाहरणार्थ, महिलांसाठी सार्वजनिक ठिकाणी महिला आता बाजार वगैरे, मार्केट वगैरे सुद्धा, भाजी मार्केट वगैरे महिला सगळं उद्योगधंदे करतात, परंतु त्यांना स्वच्छता आणि सुरक्षितता नाही. हे मी प्रत्यक्ष डोळ्यावरून पाहिलेले. आज सावंतवाडीत मी 40 वर्ष वास्तव्य आहे माझं आणि मी कृषी विभागामध्ये सर्व्हिसला होते आणि आता 35 वर्ष सेवा करून मी शेतकऱ्यांसाठी विविध योजना, आपले 1990 मध्ये पवार साहेब यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत नवीन योजना लागू करून शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचं राहणीमान सुधारावं, शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी योजना राबवली. ती योजना आम्ही आतापर्यंत कृषी विभागामार्फत राबवलेली आहे आणि शेतकरी सदन झालेला आहे. परंतु आता हे जंगली प्राणी वगैरे हे शेतकऱ्यांना खूप त्रास देतात. उदाहरणार्थ गवारेडे म्हणा, हत्ती म्हणा, वाघ म्हणा, यांच्यापासून शेतकऱ्यांना पण संरक्षित नाही. शेतकरी असुरक्षित आहेत. ते पण त्याचं पण आपल्या वन विभाग मार्फत त्यांनी ती व्यवस्थित दखल घेतली जात नाही. शेतकऱ्यांना पर्यायाने मोर्चे, आंदोलनं करावी लागतात. ही अत्यंत लांछनास्पद बाब आहे असं मला वाटतं. त्याच्यात पण काहीतरी बदल व्हायला पाहिजे. आणि भटके कुत्रे महिलांना म्हणा, लहान मुलांना चावतात आणि चावून त्यांचा इफेक्ट होतो, मृत्यू होतात. आणि रस्ते वगैरे सुद्धा गल्लोगल्ली पाहिलं तर चांगले नाही. ॲक्सिडेंट, वाहतुकांचं प्रमाण वाढलेलं आहे. महिला आता घरात बसल्या तरी प्रत्येक महिला 2 व्हीलर चालवते, तरी त्यांना धोक्याचं वाटतं त्या रस्त्याने जाणं आणि त्यांना भविष्यात अपघात झाला तर कुटुंब सांभाळणं अवघड होणार. ह्या गोष्टी निवडून आल्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. निवडून आल्यानंतर सुरक्षितेसाठी रस्ता व्यवस्थित असणे, नियम, वाहनं चालवली असं नाही. महिला बघितलं की महिलांना खूप त्रास होतो वाहन चालवताना. ह्या पण गोष्टींचा निवारा केला पाहिजे. आणि तसंच आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे रोगराई आहे, ते करोनापासून आपण उपभोगलेला आहे. स्वच्छता पाहिजे आणि सुंदरवाडी, स्वच्छवाडी असं आपण नाव म्हणतो, परंतु प्रत्यक्षात स्वच्छतेमध्ये नगरपालिकेचा 1 नंबर यायला पाहिजे. याच्यासाठी मी धडपड करणार आहे. आणि तसंच कामाची गुणवत्ता रस्त्याची ती पण सुधारणा झाली पाहिजे. आणि महिलांसाठी मनोरंजन, मुलांसाठी खेळाचे मनोरंजन साधने वगैरे भरपूर ग्राउंड आहेत, परंतु त्याचा उपभोग काहीच होत नाही. मुलं पर्यायाने मोबाईलकडे वळतात. मोबाईल म्हणजे घातक आहे मुलांसाठी. त्यांची बुद्धिमत्ता मोबाईलने वाढत नाही. खेळ पाहिजे, कबड्डी, खो खो वगैरे राष्ट्रीय खेळ आहेत, त्यांची ते उजळणी व्हायला पाहिजे. आपल्या ग्राउंडवर एवढं मोठं ग्राउंड आहे, मी बघितलेलं आहे, त्याचा काहीच उपयोग होत नाही स्टेडियमचा वगैरे. आणि
तळावामध्ये जर पाहिलं तर बाटल्या वगैरे खाऊन अस्वच्छ टाकल्यानं अस्वच्छ केलेल्या आहे. दरवर्षी तलावाच्या सभोवताली खर्च केला जातो. ज्येष्ठ नागरिक पण सकाळी संध्याकाळी ते वॉकिंगसाठी जातात, पण त्यांना ते चालणं सुरक्षित नाही असं अवस्था झालेली आहे तळाच्या काठाची. ती पण सुधारणा व्हायला पाहिजे. त्यांचं पण जीवन 70-60 नंतर आयुष्य व्यवस्थित व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी ते व्यायाम करणं, ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा पाहिजे बसायला, व्यवस्थित गप्पा गोष्टी मारण्यासाठी त्या पण सुविधा केल्या पाहिजे असं मी विनंती करते. आणि ह्या सुधारणा मी निवडून आल्यानंतर नगरपालिकेमार्फत करून घेणार आहे. मी रंजना रामचंद्र निर्मळ, प्रभाग क्रमांक 8 मधून उमेदवारी अर्ज भरलेला आहे नगरसेवक पदासाठी. तरी मला बहुसंख्य मतांनी नगरसेवक पदासाठी निवडून येण्यासाठी घड्याळ या चिन्हावर बटन दाबून मला विजयी करा एवढं आवाहन करते.